हॅलो मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जसं की तुम्ही बघू शकता, माझ्या ब्लॉगची सुरुवातच नेहमी या वातावरणाशीच होते। कारण मी जेव्हा पण काम करते मला खूप आनंद होतो इकडे बघितल्यानंतर। पण आता जास्त दिवस नाही आम्ही इथे राहणार आहोत, कारण की आम्हाला रूम सोडावी लागत आहे। कारण की घरमालकाने पण नाही का पैसे रेंट पण वाढवलेलं आहे। रेंटचा विषय नाही आहे, पण आमची रूम आहे ना 4थ्या फ्लोअरला आहे, त्यामुळे नाही का इथे रेंट म्हणजे तेवढं नाही आहे। वरती ज्या रूम असतात ना त्यांची रेंट खूप कमी आहे, तर त्या हिशोबाने आमचा घरमालक हा रेंट जास्त मागत आहे। तर आम्हाला पण आता मुलाला शाळेत टाकावं लागते। तर म्हणजे शाळेत त्याला टाकलेलं आहे, मला पण दूर पडते, पायी जावं लागते। गाडी वगैरे आहे पण यांच्याकडे आहे, तर मला तर पायीच जावं लागते ना त्याला आणण्यासाठी। तर मी विचार केला की शाळेच्या जवळच आपण नाही का रूम करायची, म्हणजे तेवढं आणि खालची रूम करायची, आता वरची रूम नाही करायची, त्यामुळं आता रूम चेंज करणार आहे। तर बघू शकता माझे भांडे वगैरे झालेले आहे। इकडे मी चहा ठेवलेला आहे आणि आता इकडे बघते की मुलगा काय करत आहे। ओके, मुलगा झोपलेला आहे। तर कसं आहे ना की त्याची झोप पण झाली पाहिजे पूर्ण। जर झोप झाली नाही तर तो चिडचिड करतो, त्यामुळे मुलांना नाही का त्यांची झोप हवी असते। आणि तर इकडे मी बघू शकता, आज मी शिरा बनवायचं ठरवलं। बऱ्याच दिवसानंतर तूप पण मी घेतलेलं आहे, नाही तर मी विसरून जाते, म्हणून आज मस्तपैकी छान शिरा बनवणार आहे। त्यामध्ये नाही का तूप वगैरे टाकलेलं आहे आणि इकडं मी दूध पण टाकलेलं आहे, साखर पण टाकलेली आहे। आता मस्तपैकी याला फिरवत राहते आणि पटकन नाही का शिरा बनवते आणि मुलाला देते, कारण त्याला शिरा फार आवडते। आणि मी एवढे दिवस फक्त तूप नसल्या कारणामुळेच मी बनवत नव्हती। तर इकडे बघू शकता मुलगा आपला नेहमीप्रमाणे टी व्ही बघत आहे। आणि तुम्हाला वाटत असेल मी याला शाळेत नाही नेत, तर मी याला सकाळी शाळेला नेते, म्हणजे याला सवय होईपर्यंत नाही का, जेव्हा याला सवय होईल त्यानंतर मी याला प्रॉपर शाळेमध्ये, चांगल्या शाळेमध्ये टाकणार आहे। तर मी याला सकाळी इथे जे अंगणवाडी आहे तिथे नेत असते, म्हणजे याला सवय लागली पाहिजे त्यासाठी म्हणून। नाही तर तुम्हाला वाटेल की मी याला घरीच ठेवते, तर असं काही नाही आहे। तर इकडे बघू शकता छान ऊन पण पडलेलं आहे आणि मी सकाळी सगळे चादर्स, ब्लँकेट वगैरे सगळं मी बाहेर टाकते, कारण की त्यातले जंतू जे असतात ना ते सगळं झटकून निघणार, यासाठी मी उन्हीमध्ये टाकते रोज। आता इकडे बघू शकता मी रवा पण, जो उरलेला रवा आहे ना जाडा रवा, मी तो त्याच्यामध्ये थोड्या अळ्या झाल्या होत्या, मी त्यासाठी उन्हीमध्ये ठेवला। आता ऊन पण छान आहे, तर त्यासाठी आता इकडं पण बघत आहे मी का शिरा जळायला नको। तर इकडं पण तुम्हाला दाखवते। इकडं छान नेहमीप्रमाणे इतकं छान वातावरण वाटते ना, पण आता मी खूप मिस करणार आहे। तर बघू काय आहे तर देवाच्या मनामध्ये। इकडे माझ्या मुलाला ही गाडी इतकी आवडते ना की खूप जास्त खेळतो हा गाडी। आधी मला असं वाटायचं की हा खेळणार की नाही खेळणार, माझे पप्पा पण तेच म्हणायचे का तू गाडी खेळणार का, तर मी म्हटलं नाही खेळणार, कारण त्यांनी एकदा खूप जिद केली होती त्या गाडीसाठी, म्हणून मला असं वाटलं की नाही याला म्हणजे घरामध्ये तरी ठीक आहे की हा चालवू शकतो आणि खेळू शकतो। तर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू